future continuous tense. Future continuous tense is also known as future progressive tense. Future progressive tense म्हणजेच future continuous tense आणि याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? चालू भविष्यकाळ. चालू भविष्यकाळ. मग as you know we are learning four structures of each and every tenses, right? प्रत्येक टेन्सचा आपण चार स्ट्रक्चर शिकतो. तशाच प्रकारे फ्युचर कंटिन्युअस टेन्स याचे पण आपण चार स्ट्रक्चर शिकणार आहोत. द जनरल स्ट्रक्चर्स जे असतात ते जनरल स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत. द जनरल स्ट्रक्चर्स ऑफ फ्युचर कंटिन्युअस टेन्स फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे जनरल स्ट्रक्चर आपण शिकतो. तुम्हाला माहित असायला पाहिजे फ्युचर कंटिन्युअस टेन्स और फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स हा कशासाठी वापरला जातो, कोणत्या घटना दर्शवण्यासाठी वापरला जातो. फ्युचर कंटिन्युअस टेन्स हे ज्या घटना भविष्यात घडत असेल म्हणजे भविष्यात चालू असेल अशा घटना दर्शवण्यासाठी कोणता टेन्स वापरतो आपण? फ्युचर कंटिन्युअस टेन्स. कोणता टेन्स वापरतो? फ्युचर कंटिन्युअस टेन्स. मग जनरल स्ट्रक्चर मध्ये चार जनरल स्ट्रक्चर मध्ये पहिला जनरल स्ट्रक्चर आपला कोणता आहे? असर्टिव्ह सेंटेन्स. कोणता आहे? असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्सला काय म्हटलं जातं? अफर्मेटिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्सला काय म्हटलं जातं? अफर्मेटिव्ह सेंटेन्स. आणि अफर्मेटिव्ह सेंटेन्सला मराठीत काय म्हटलं जातं? होकारार्थी वाक्य. होकारार्थी वाक्य. मग असर्टिव्ह सेंटेन्स जे आहे, असर्टिव्ह सेंटेन्सचा जनरल स्ट्रक्चर काय आहे? तर ते आहे सब्जेक्ट प्लस शाल और विल. शाल और विल प्लस बी प्लस before प्लस ऑब्जेक्ट. शेवटी फुल स्टॉप. हा आहे असर्टिव्ह सेंटेन्सचं जनरल स्ट्रक्चर. सब्जेक्ट प्लस शाल और विल प्लस बी प्लस before प्लस ऑब्जेक्ट. असर्टिव्ह सेंटेन्सचं जनरल स्ट्रक्चर आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. कोणता टेन्स? फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये असर्टिव्ह सेंटेन्स कसा लिहिला जातो? सब्जेक्ट प्लस शाल और विल प्लस बी प्लस before प्लस ऑब्जेक्ट. आता मला एग्जांपल सांगा बरं एखादं. सब्जेक्ट घ्या, कोणता एक प्रोनाउन सब्जेक्ट घ्या. तुम्हाला माहित असेल आपण आय आणि वी नंतर काय यूज करतो? शाल. आय अँड वी नंतर आपण काय यूज करतो? शाल. मग मी जसं आपण नेहमीचं एक्झाम्पल आहे आय शाल बी टीचिंग. आय शाल बी टीचिंग यू. राइट. आय शाल बी टीचिंग यू. हे झालं एक पार्ट. राइट. आता आपण आय ने एक सेंटेन्स बनवला, त्याच्यानंतर ही ने एक एक्झाम्पल बघूया आपण. ही शाल ही विल. ही विल बी प्लेइंग. ही विल बी प्लेइंग cricket. He will be playing cricket on the ground. On the ground. He will be playing cricket on the ground. त्याच्यानंतर थर्ड फोर्थ फिफ्थ हे एक्झाम्पल तुम्हाला बनवायचे. थर्ड फोर्थ फिफ्थ हे एक्झाम्पल तुम्हाला बनवायचे. इकडे लक्ष द्या. आता नेक्स्ट टाइप ऑफ सेंटेन्स कोणता असतं आपल्याकडे? निगेटिव्ह सेंटेन्स. कोणता सेंटेन्स असतं? निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स जे आहे त्याला मराठीत काय त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? इंग्लिश मध्ये नाही, मराठीत काय म्हणतात निगेटिव्ह सेंटेन्सला? नकारार्थी वाक्य. कोणतं वाक्य? नकारार्थी वाक्य. मग असर्टिव्ह सेंटेन्सचा आपल्याला जनरल स्ट्रक्चर माहित आहे. सब्जेक्ट प्लस शाल और विल प्लस बी प्लस before प्लस ऑब्जेक्ट. राइट. मग निगेटिव्ह सेंटेन्सचं जनरल स्ट्रक्चर काय असते? सब्जेक्ट प्लस शाल और विल. शाल और विल. शाल और विल नंतर काय आपण यूज करतो? नॉट. काय यूज करतो? नॉट. प्लस बी प्लस
V4 प्लस ऑब्जेक्ट, शेवटी फुल स्टॉप. हा झाला निगेटिव्ह सेंटेन्सचा जनरल स्ट्रक्चर. निगेटिव्ह सेंटेन्सचं जनरल स्ट्रक्चर. मग आता याच्यापासून आपल्याला एक्झाम्पल बनवायचे आहेत. एक्झाम्पल बनवत असताना हेच वाक्य आहे, हे जे वाक्य आहे त्यांचं निगेटिव्ह बनवायचं. निगेटिव्ह कसं बनवायचं, तर आय शाल झालं, शाल. शाल नंतर काय टाकायचं आपल्याला, शाल बी मध्ये हे जे असर्टिव्ह सेंटेन्स आहे इथे आहे की शाल बी आहे ना, मग या शाल आणि बी मध्ये निगेटिव्ह बनवत असताना दोघांच्या मधात काय टाकायचं, नॉट. आय शाल नॉट बी टीचिंग यू, आय शाल नॉट बी टीचिंग यू. हे झालं नकारार्थी वाक्य, राईट. मी तुम्हाला शिकवत नसेल. आवडेल तुम्हाला, आवडेल का, मी तुम्हाला शिकवत नसेल, आवडते, नाही आवडत. नेक्स्ट एक्झाम्पल, ही विल बी, सॉरी ही विल आणि बी च्या मध्ये काय टाकायचं, नॉट. ही विल नॉट बी प्लेइंग क्रिकेट on the ground. We will not be playing cricket on the third, fourth, fifth. तीन एग्जाम्पल तुम्हाला बनवायचे, राईट. आता असर्टिव्ह सेंटेन्स आपण शिकलो, निगेटिव्ह सेंटेन्स आपण शिकलो. असर्टिव्ह सेंटेन्स शिकलो, निगेटिव्ह सेंटेन्स शिकलो. त्याच्यानंतर कोणतं सेंटेन्स असतं, यस नो टाइप सेंटेन्स. यस नो टाइप सेंटेन्सला काय म्हणतो आपण, त्यालाच म्हणतो आपण सिंपल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. सिंपल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. सिंपल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. सिंपल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. मग सिंपल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे यस नो टाइप, फक्त एका शब्दात उत्तर देणारे जे सेंटेन्स असतात त्यांना म्हणतो आपण यस नो टाइप सेंटेन्स. त्यांना सिंपल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. सिंपल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवत असताना काय करतो आपण, काय करतो, जे हेल्पिंग वर्ब असतात ते कुठे घेतो, आधी घेतो, राईट. तिथे शाल अँड विल, शाल और विल. त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर काय, सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर काय, बी. बी नंतर काय, V4. V4 नंतर काय, ऑब्जेक्ट. आणि शेवटी काय द्यायचा, क्वेश्चन मार्क. शाल और विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. दिस वन इज द जनरल स्ट्रक्चर फॉर यस नो टाइप सेंटेन्स और सिंपल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. याचा एक्झाम्पल आपल्याला बनवायचं आहे. आता एक्झाम्पल बनवत असताना हेच ट्रान्सफॉर्म करायचे, म्हणजे चेंज करायचे, असर्टिव्ह टू यस नो टाइप. आता आय शॅल बी टीचिंग यू, याचा आपल्याला काय करायचं आहे, यस नो टाइप बनवायचा आहे. तर काय आहे, इथे शाल आहे, शाल काय घेणार आपण, आधी घेणार. शाल नंतर काय पाहिजे आपल्याला, सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे या वाक्यामध्ये, आय. आय नंतर काय घ्यायचं आहे, बी. बी नंतर काय घ्यायचं, V4. V4 काय आहे, टीचिंग. टीचिंग नंतर काय पाहिजे, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे, यू. आणि शेवटी काय द्यायचा, क्वेश्चन मार्क. नेक्स्ट सेंटेन्स, ज्याच्यामध्ये विल आधी घ्यायचं आपण. विल नंतर सब्जेक्ट काय आहे, ही. आता ही चा एच इथे कॅपिटल आहे, वाक्यामध्ये ही सुरुवातीला आहे म्हणून एच इथे कॅपिटल आहे. आणि इकडे काय होणार, एच स्मॉल होणार. विल ही बी प्लेइंग क्रिकेट ऑन द ग्राउंड. शेवटी काय द्यायचं, क्वेश्चन मार्क, राईट. थर्ड, फोर्थ, फिफ्थ तीन एक्झाम्पल तुम्हाला बनवायचे आहेत. आता लक्ष द्या, फोर्थ टाइप. फोर्थ टाइप कोणतं असतं, WH सेंटेन्स. कोणतं, WH सेंटेन्स.
WH सेंटेन्सला आपण दुसरं नाव काय आहे? डबल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. डबल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. मग डबल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स जे आहे त्या डबल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स WH सेंटेन्स नेहमी कशाने स्टार्ट होतं? WH वर्ड. कशाने स्टार्ट होतं? WH वर्ड. मग WH वर्ड जो आहे त्याच्यानंतर काय जे yes no टाइपचं स्ट्रक्चर असते तसंच सेम स्ट्रक्चर असते. म्हणजे WH वर्ड प्लस shall or will प्लस सब्जेक्ट प्लस be प्लस before प्लस ऑब्जेक्ट. शेवटी काय? क्वेश्चन मार्क. WH वर्ड प्लस shall or will प्लस सब्जेक्ट प्लस be प्लस before प्लस ऑब्जेक्ट. राइट. हे झालं WH सेंटेन्सचं जनरल स्ट्रक्चर. कशाचं जनरल स्ट्रक्चर झालं? WH सेंटेन्सचं जनरल स्ट्रक्चर. आता इकडे लक्ष द्या. आपल्याला काय बनवायचं आहे? WH सेंटेन्स बनवायचं आहे. काय बनवायचं आहे? WH सेंटेन्स बनवायचं आहे. मग आपल्याला माहित आहे आपण एक WH सेंटेन्सचं क्वेश्चन तुम्हाला बनवण्यासाठी काय आहे ना एक पार्ट अंडरलाइन केलेला असेल. तो पार्ट अंडरलाइन केल्यावर तुम्हाला ब्रॅकेट मध्ये दिलेलं असेल मेक अ WH क्वेश्चन टू गेट एन अंडरलाइन पार्ट ॲज एन आन्सर. जो अंडरलाइन पार्ट आहे तो आन्सर मिळवण्यासाठी तुम्हाला जो आहे असर्टिव्ह सेंटेन्सचं WH सेंटेन्स बनवायचं असेल तर काय करायचं? आता सपोज मला आय शॅल बी टीचिंग यू. आय शॅल बी टीचिंग यू या वाक्यामध्ये मला जो आहे मला जे आहे ते WH सेंटेन्स बनवायचं आहे. एकतर मी या वाक्यामध्ये सब्जेक्टला अंडरलाइन करेन किंवा ऑब्जेक्टला अंडरलाइन करेन. सब्जेक्ट काय आहे पहिल्या वाक्यामध्ये? काय आहे? आय. ऑब्जेक्ट काय आहे? यू. कशाला अंडरलाइन करायचं? यू ला अंडरलाइन करतो. ओके. मी काय कोणाला अंडरलाइन केलं? यू ला अंडरलाइन केलं. कशाला अंडरलाइन केलं? यू ला अंडरलाइन. मग यू ला अंडरलाइन केल्यानंतर मला प्रश्न जो विचारायचा आहे तो कशाने विचारणार मी? whom. कोणाला विचारणार? whom. कारण आय शॅल बी टीचिंग यू. आय शॅल बी टीचिंग यू. इथे काय आहे? पर्सन आहे. पर्सन साठी काय यूज करतो आपण? whom. काय यूज करतो? whom. राइट. मग याचं फर्स्ट वर्ड लिहिलं मी whom. whom नंतर काय लिहिणार? shall or will. इथे काय आहे? shall. whom shall. shall नंतर काय लिहिणार? सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे? I. I नंतर काय लिहिणार? I नंतर B नंतर काय लिहिणार? Before. whom shall I be teaching. टीचिंग नंतर काय लिहिणार? ऑब्जेक्ट. परंतु ऑब्जेक्ट आपण अंडरलाइन केलेला आहे त्याच्यामुळे ते लिहितो का? नाही. तो आपण ड्रॉप करत असतो आणि शेवटी काय देतो? क्वेश्चन मार्क. whom shall I be teaching. whom shall I be teaching. त्याच्यानंतर नेक्स्ट he will be playing cricket on the ground. he will be playing cricket on the ground. आता याच्यामध्ये सब्जेक्ट काय आहे? ही सब्जेक्ट आहे. पर्सन आहे. पर्सन असेल तर आपण त्याला वाक्य कशाने प्रश्न कशाने विचारतो? कुणी. कशाने? कुणी. मग इथे कुणी प्रश्न विचारू शकता तुम्ही. ऑब्जेक्ट काय आहे? ते क्रिकेट. काय आहे? क्रिकेट. क्रिकेट हा पर्सन आहे का? नाही. त्याच्यामुळे आपण ऑब्जेक्टला प्रश्न कशाने विचारतो? व्हॉटने. कशाने? व्हॉटने. मग मी सब्जेक्टला पण विचारत नाही किंवा ऑब्जेक्टला पण विचारत नाही. मी विचारतो ही जी फ्रेज आहे ऑन द ग्राउंड. प्रिपोजिशनल जे फ्रेज आहे ऑन द ग्राउंड ते आपल्याला आन्सर भेटलं पाहिजे याच्यासाठी मी क्वेश्चन विचारतो. तो ग्राउंडवर क्रिकेट खेळत असेल. तो ग्राउंडवर क्रिकेट खेळत असेल म्हणजे याचा मराठी ट्रान्सलेशन काय येतं? ग्राउंडवर. ऑन द ग्राउंड म्हणजे ग्राउंडवर. राइट. मग मला प्रश्न विचारायचा असेल तर तो प्रश्न कसा असू शकतो मराठीत? तो कुठे क्रिकेट खेळत असेल. तो कुठे क्रिकेट खेळत असेल? उत्तर काय येतं? ग्राउंडवर. काय येतं? ग्राउंडवर. म्हणून कुठेसाठी आपण WH वर्ड कोणता वापरतो? वेअर. वेअर
कोणतं वापरतो? WHERE, WHERE, वेर. वेर नंतर काय वापरणार? वेर, विल. विल नंतर काय वापरणार? ही. सब्जेक्ट काय? ही. वेर विल ही बी. बी नंतर काय वापरणार? प्लेइंग. वेर विल ही बी प्लेइंग. प्लेइंग नंतर काय? क्रिकेट. क्रिकेट लिहिणार का? क्रिकेट झाल्यानंतर हे ऑन द ग्राउंड लिहिणार का? नाही. का लिहिणार नाही? अंडरलाईन केलेला. कळलं हे? ते झाले 4 जनरल. सिंपल फ्युचर टेन्स चे फ्युचर कंटिन्यूअस टेन्स चे 4 जनरल स्ट्रक्चर. असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्य. याचं जनरल स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शॅल और विल प्लस बी प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्सचं फ्युचर कंटिन्यूअस टेन्स मध्ये जे जनरल स्ट्रक्चर आहे ते आहे सब्जेक्ट प्लस शॅल और विल प्लस नॉट प्लस बी प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस शॅल और विल प्लस नॉट प्लस बी प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. हे कोणत्या टेन्सचं जनरल स्ट्रक्चर आहे? फ्युचर कंटिन्यूअस टेन्स किंवा फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स. याचं निगेटिव्ह सेंटेन्सचं जनरल स्ट्रक्चर. यस नो टाइप किंवा सिंपल इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचं जनरल स्ट्रक्चर आहे शॅल और विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. WH सेंटेन्स किंवा डबल इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचं जनरल स्ट्रक्चर आहे WH वर्ड प्लस शॅल और विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. हे झाले 4 जनरल स्ट्रक्चर फ्युचर कंटिन्यूअस टेन्स म्हणजे फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स. कळलं? लिहून घ्या.